सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 74वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहेत। त्या अनुषंगानं दिनांक 31 मे ते 2 जून पर्यंत पनवेलमध्ये 3 दिवसीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलाय। या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून तयारीचा आढावा आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत, अतुल पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला। उरणमध्ये धडकलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात कळंबुसरे गावातील जवळपास 25च्या वर घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नैसर्गिक संकटात उरणचे आमदार महेश बालदी यांनी घटनास्थळी धाव घेऊन कळंबुसरे गावातील नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून तातडीने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात दिला। यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, धनेश गावण, मुकुंद गावण, जीवन गावण, माजी सरपंच सुशील राऊत यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी कळंबुसरे गावातील रहिवाशांनी आमदार महेश बालदी यांचं आणि सहकाऱ्यांचा आभार व्यक्त केलं। रायगडचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली व खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या आदेशान्वये खोपोली सुभाषनगर मधील दरड प्रवण क्षेत्रात मॉकड्रिल करण्यात आलं। आपदा मित्र यंत्रणेचे नोडल ऑफिसर MK म्हात्रे यांनी अलर्ट कॉल दिल्यावर यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी संसाधनांसह सुभाषनगर परिसरात दाखल झाले। एकीकडे मुसळधार वारा पाऊस चालू असताना अचानक दाखल झालेल्या सर्व यंत्रणांना पाहून नागरिक हवालदिल झाले होते। त्यावेळी हे मॉकड्रिल असल्याचं नोडल ऑफिसर म्हात्रे यांनी स्पष्ट केलं। पेण हमरापूर विभागातील अनेक गणपती कला केंद्रात पाणी शिरल्यानं मूर्तिकारांची धांदल उडाली। अशातच पर्यावरण मंडळ सांडू मातीच्या मूर्तीचा आग्रह करतोय, परंतु आज सांडू मातीची मूर्ती असती तर चिखल होऊन वर्षभराची लाखोंची मेहनत पाण्यात गेली असती। पीओपीच्या मूर्ती असल्यानं 80% मूर्ती पाण्यातून वाचवण्यात आल्या, त्यामुळे मूर्तिकारांना काहीसा धीर आलाय। नेहमीच गणेश कला केंद्रांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे अन्याय होतोय आणि अपस्मानी संकट येत आहे। त्यामुळे सरकारनं गणेश मूर्तिकारांचा विचार करावा आणि योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होते। कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तहसील कार्यालयातील प्रशासकीय भवनात आपत्कालीन आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत विविध शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून तालुक्यातील विकास कामांचा आढावा सादर केला। यावेळी आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की सध्या समाजामध्ये शंका आणि अपप्रचाराचं वातावरण पसरवलं जाते। अधिकाऱ्यांनी दबावाला बळी पडू नये। शासन आणि प्रशासन जेव्हा एकत्र येतं तेव्हाच विकासाला गती मिळते। सर्वांनी टीमवर्क केल्यास निश्चितच सकारात्मक बदल घडून येईल। पेण नगरपालिकेने विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेला थांबा हलवण्यासंदर्भात पत्र दिलं होतं। तसंच वाटाघाटीचं आमंत्रण सुद्धा दिलं होतं। पेण नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेअंती कारवाई 2 जून पर्यंत स्थगित करण्यात आली आहे। यावेळी माजी नगरसेवक समीर म्हात्रे, विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे यांनी मार्गदर्शन केलं। रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील पौद येथील थर्मॅक्स केमिकल कंपनी प्रशासनानं 16 कामगारांना एप्रिल महिन्यात कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केलं होतं। त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती। 2 महिने पगार नसल्यानं कंपनी प्रशासनाला या कामगारांनी उपोषणाचा इशारा दिला होता। अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या मध्यस्थीने सदर कामगारांना अटी शर्तींवर कामावर घेण्याचं कंपनी प्रशासनानं मान्य केलंय। या कामगारांना पुन्हा सेवेत घेणार असून भाई जगताप यांच्या भारतीय कामगार युनियनमध्ये सामावून घेतलं जाणार आहे। 5 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन मुंबई ग्रुप ए आयोजित राज्यस्तरीय कॅम्पच्या अनुषंगानं राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खोपोली येथील KMC कॉलेजच्या NCC कॅडेट आणि कॅप्टन शीतल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेत एक मोठं यश मिळवलंय। या यशानं कॅडेटच्या शिस्तबद्धता, नेतृत्व आणि देशभक्तीच्या भावनांवर प्रकाश पडलाय। NCC कॅडेटच्या या राज्यस्तरीय कॅम्पमध्ये KMC NCC कॅडेटनं प्रथम क्रमांक पटकावला। NCC आत्मविश्वास, शिस्त, जबाबदारी आणि स्वावलंबन यासारखे गुण जोपासते, अशी प्रतिक्रिया कॅप्टन शीतल गायकवाड यांनी दिली। उरण हा तालुका अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे। त्यामुळे या तालुक्याला सातत्यानं नैसर्गिक चक्रीवादळाचा तडाखा सहन करावा लागतोय। या वादळात विद्युत वाहक तारा तुटून लोखंडी खांब पडण्याच्या घटना घडत असल्यानं 2 ते 3 दिवस विद्युत पुरवठा खंडित होऊन रहिवाशांना अंधारात चाचपडत जीवन जगावं लागतंय। तर या संकटावर मात करण्यासाठी आणि विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं उरण तालुक्यात भूमिगत केबल टाकण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी येथील रहिवासी व्यक्त करतायत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।